सामन्याला त्या सुरुवात पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि सिंगल धाव दुसरा चेंडू होता आणि त्यावर देखील धावा येत आहेत. 2 धावा मात्र इथे झटपट पूर्ण होत आहेत. धावफलकावरती जर धावा पाहिलं तर 3 धावा या धावफलकावरती आतापर्यंत जमा होत आहेत. 4 षटकाची मॅच. आशिष आणि दीप ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवरती असेल आशिष. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मुकेश. शॉर्ट पिच चेंडू होता. तुमच्या बाहेरून चेंडूला फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न होता पण इथे मात्र हा चेंडू डॉट बॉल. अगदी दोन्ही संघ जर पाहिलं तर दोन्ही संघांना पराजय पत्करावा लागलाय आणि इथे अगदी पाहिलं तर विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न इथे करतील महाराज माझे शिंदे वॉरियर्स. त्याचबरोबर राजूभाऊ सानेले व दोन्ही संघांना मात्र विजयाची अत्यंत गरज आहे कारण अगदी पहिल्याच मॅच मध्ये त्यांना पराजय पत्करावा लागला होता आणि ते विजयश्री मिळवत पुढे जाण्याचा प्रयत्न असेल. फटका जोरदार खेळाय पण तिथे क्षेत्ररक्षक मात्र तैनात केला गेला. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण होते. धावफलकावरती पाहिलं तर 5 धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. हो यावेळेस पुन्हा एकदा प्रथम फटका. विकेटमध्ये चेंडू मात्र खेळून काढलाय आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षण देखील लाजवाब. वा चेंडूला मात्र काय स्टॉप केलंय. धावा घेण्याचा प्रयत्न आणि इथे पाहिलं तर तिहेरी धावा. 3 धावांनी धावफलक मात्र पुढे सर केलं. क्षेत्ररक्षण मात्र लाजवाब. बाउंड्रीवरती चेंडूला अडवण्यामध्ये क्षेत्ररक्षक यशस्वी ठरले. त्या टीमसाठी एक सिंगल धाव मात्र त्यांनी 100% रोखली देखील. स्ट्रायकिंग एंडवरती आता असेल दीप. 8 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार होणारा बदल. हो शॉर्ट पिच चेंडू आणि जिथला क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये बोलवला तिथेच मात्र चेंडू खेळलाय आणि हा खणखणीत सनसनीत फटका चौकार. 4 धावांनी धावफलकावरती पुन्हा एकदा वाढ. धावफलकावरती धावा जमा होत आहेत त्या 12 धावा. दीपसाठी टाकलेला उसळता चेंडू होता आणि पुरेपूर फायदा दीपने घेतला आणि 4 धावा वसूल देखील केल्या. चौकार मात्र इथे खेळला गेलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र इथे पूर्ण झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 12 धावा. श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर प्रीमियर लीग पर्व पहिले ही स्पर्धा आपण पाहतोय. लोकसभा कैलासवासी आबासाहेब उर्फ सदाशिव निकम साहेब यांच्या स्मरणार्थ आयोजन केलेला क्रिकेटचा हा भव्य दिवस सोहळा आपण पाहतोय. आबासाहेबांनी मात्र उपमहापौर पुणे महानगरपालिका हे पद देखील भूषवलं आणि आमचे त्याचबरोबर आता आमचे हरिजी निकम साहेब ते देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजसेवेमध्ये नक्कीच अग्रेसर आहेत आणि शिवाजीनगर प्रभागामधील नवीन नगरसेवक म्हणून आपण नक्कीच त्यांच्याकडे फार मोठ्या आशेने नक्कीच पाहतो. अगदी क्रिकेटच्या खेळाला देखील फार मोठा हातभार फार मोठा आधार आणि मार्गदर्शन त्याचं नेहमीच लाभतं आणि इतर स्थानिक खेळाडूंना मोठ्यावरती उंचीवरती नेण्यासाठी आमचे हरिदादा नेहमीच कार्यरत असतात. त्यांच्या कार्याला सलाम करणारी ही स्पर्धा आपण पाहतो. SPL 2024 पर्व पहिले ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिल्याच पर्वामध्ये अगदी खेळाडूंचा एक चमकदार कामगिरी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आणि अशीच कामगिरी करत करत अशाच व्यासपीठावर खेळत खेळत इथून मात्र खेळाडू घडत असतात. ते खेळाडू घडवण्याचं काम मात्र या स्पर्धेने फार उत्तम पद्धतीने केलंय. हो पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू होता खोदून काढलाय विकेटमध्ये क्षेत्ररक्षक. चेंडूला थांबवलं गेलंय. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि त्याचबरोबर या 2 धावा देखील पूर्ण होतात. 2 धावांनी धावफलक पुढे सर केला. 18 धावा. मगाशी देखील आपण पाहिलं अगदी सुरुवात चांगली होत असताना विकेट गमावल्यानंतर धावफलकाला आकार मात्र देण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा विकेट
आणि आता धावफलकाला ब्रेक लावला जाण्याचं काम होईल का? 18 धावांवरती पहिला फलंदाज इथे बाद. पहिला धक्का, पहिला फलंदाज मात्र बाद झाला. नवीन बॅटर मैदानामध्ये होता आता विवेक इरकल. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय विवेक. आणि विवेकला मात्र आता या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. मगाशी देखील अगदी पाहिलं तर तो स्कोरिंग सामना झाला होता. महाराज माजी शिंदे संघाचा डावफलक थोडासा अडखळला होता आणि तिथे मात्र त्यांना डिफेंड करण्यासाठी जास्त धावा उरल्या नाही आणि तिथे मात्र त्यांना पराजय पत्करावा लागला होता. कमी धावसंख्या असताना देखील त्यांना मॅच जिंकता आली नाही कारण इथे या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांकडून थोडीशी अपेक्षा भंग झाला होता. इथे हा चेंडू मात्र निर्धाव. अपील तिथे झाली पण अपील मात्र फेटाळली. समीर यांची मात्र एक वेगवान गोलंदाजी आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू होता. लॉंगर मध्ये चेंडू खेळून काढला. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही, केवळ एक सिंगल धाव. समीर यांची मात्र एक लाजवाब गोलंदाजी आपण पाहतोय. 7 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च केल्या आणि एका फलंदाजाला त्यांनी बाद देखील केला. अजूनही काही चेंडू मात्र या षटकातील शिल्लक असताना स्ट्रायकिंग एंड वरती दीप आणि दीपच्या बॅट मध्ये मात्र अफलातून फटका. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. 4 धावा. लाईफ इनच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. टेक्निशियनच्या भूमिकेत आमचे रोहित एक सुंदर काम आणि कॅमेरामॅनचं देखील सुंदर कॅमेरा वर्क आपण पाहतोय. ती अचूक पद्धतीने चेंडू मात्र टिपला गेला. अगदी ही स्पर्धा आपण पाहिलं तर घर बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहे आणि या स्पर्धेचा घर बसल्या आनंद घेता यावा म्हणून सर्व प्रेक्षकांसाठी आमच्या हरिजी निकम साहेबांनी युट्यूबचं सौजन्य देखील या स्पर्धेसाठी दिलं आणि या युट्यूबच्या सौजन्यामुळे आज आपण पाहिलं तर 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा संपूर्ण जगभरात लाईव्ह पद्धतीने प्रक्षेपित करतोय. फलकावरती धावा पाहिल्या तर चांगलीच वाढ होताना पाहायला मिळते. 23 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. दीप ज्या प्रकारची बॅटिंग करतोय, अगदी दीप सारखा फलंदाज मैदानामध्ये टिकून राहणं देखील गरजेचं असेल. तर दुसऱ्या बाजूने अगदी पाहिलं तर विवेक इरकलला देखील एक मोठी इनिंग खेळायला लागेल. एक चांगली बॅटिंग करायला लागेल. पाहिलं तर आता केवळ 12 चेंडूचा खेळ मात्र या इनिंगचा शिल्लक आणि 23 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये पाहूया किती धावा जमवल्या जातील. थोडं फास्ट खेळा. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा केपी. हो, केपीचं स्वागत मात्र होतंय का? पहिला चेंडू केपीचा मात्र हवाई फायर केलाय आणि चेंडू काही अंतर बॉन्ड्रीच्या आत टप्पा घेतोय. 1 बाउंड चेंडू जातोय सीमा पार. चौकार. पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक. 1 बाउंड चेंडूला मात्र फील्ड करण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा मात्र इथे पूर्ण होतील. एकोणतीस धावा धावफलकावरती आता पूर्ण होत आहेत. कार्तिक मात्र मागच्या मॅच मध्ये कार्तिकने अफलातून गोलंदाजी केली होती. या मॅच मध्ये कार्तिक आतापर्यंत पाहिलं तर थोडं धावा खर्च करताना पाहायला मिळतोय. समोर जर पाहिलं तर विवेक सारखा एक तगडा फलंदाज आहे.
यानंतरचा होणारा सामना असेल ऋषिकेश भाऊ जाधव युवा मंच विरुद्ध सृष्टी फाउंडेशन या दोन संघादरम्यान यानंतरचा सामना असेल ऋषिकेश भाऊ जाधव युवा मंच विरुद्ध सृष्टी फाउंडेशन. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपली प्लेइंग लिस्ट या ठिकाणी घेऊन यायचं आहे आणि टॉस देखील होईल आणि आपली प्लेइंग लिस्ट देखील इथं येणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेत पण नो मॅच लँड मध्ये चेंडू टप्पा घेतोय आणि तिथे मात्र पाहिलं तर दुहेरी धावा पुन्हा एकदा पूर्ण होतात. या दुहेरी धावाने धावफलक मात्र पुढे सरकेल 31 धावा 31 रन. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 31 धावा. विवेक इरकल अगदी पाहिलं तर एक चौकार खेळला पण अगदी नंतर मात्र थोडीशी बॅट शांत नक्की पाहायला मिळते. अगदी हाफ पिच क्रिकेटमध्ये फार मोठ्या नावलौकिकला असलेला खेळाडू अगदी त्या संघामध्ये असतो. त्या संघाला मात्र एकतर्फी विजयाच्या दिशेने घेऊन जाणारा खेळाडू आणि ते विवेक इरकलच्या बॅट मधनं हवाई फायर आणि षटकार. अगदी म्हणतात हाफ पिच खेळणारे खेळाडू फुल पिच वरती जास्त काय टिकू शकत नाही पण हाफ पिच वरती जे चेंडू फलंदाज बॅटिंग करतात ना तो चेंडू अगदी पटकन अंगावर येतो हलकावर असतो. ते चेंडू अगदी दिशा बदलतात आणि त्या चेंडूवरती जर एखादा खेळाडू चांगली बॅटिंग करत असेल ना त्याला फुल पिच वरती बॅटिंग करणं देखील फार सोपं होऊन जातं. विवेक इरकल अगदी पिच क्रिकेट मधनं पदार्पण त्याने केलं. पुण्यामध्ये अगदी फार मोठा दरारा त्याने निर्माण केला आणि आता फुलपिच क्रिकेटमध्ये देखील एक मोठी बॅटिंग करताना आपण विवेक इरकलला पाहतो. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि कडकडीत फटका षटकार. विवेक इरकलच्या बॅट मधनं आलेला ताकदवान फटका. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार. अगदी ते कार्तिकच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार मात्र त्याने घेतला. जसा चेंडू आला त्या चेंडूवरती जणू काय एक कडकडीत फटका त्याने खेळत असताना खूप दूरवरचा षटकार इथे मात्र वसूल केला. अगदी या ओव्हर मध्ये पाहिलं तर कार्तिकच्या या ओव्हर मध्ये 20 धावा तब्बल विवेकने घेतल्या आणि एक चांगलं धावफलक इथे मात्र आता उभा करण्यामध्ये विवेक यशस्वी ठरतोय. महाराज यानंतरचा मॅचचा टॉस आपण करणार आहोत. ही ओव्हर झाल्यानंतर लगेच टॉस होईल त्यामुळे दोन्ही संघाच्या संघनायकाने त्वरित टॉस साठी यायचं आहे. ऋषिकेश भाऊ जाधव युवा मंच विरुद्ध सृष्टी फाउंडेशन दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. धावफलक धाव 43 रन. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज प्रवीण. पहिला चेंडू स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे झेल सुटलाय. मंगेश तिथे मात्र मंगेश क्षेत्ररक्षण करत असताना मंगेश यांच्या हातून झेल सुटला. अगदी फार सोपा झेल होता. सोपा झेल मंगेश यांच्या हातून सुटला. सृष्टी फाउंडेशन आणि ऋषिकेश भाऊ जाधव युवा मंच दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचंय. आज बरेचसे झेल राजभाऊ साने युवा 11 संघाने सोडलेत आणि त्यामुळेच संघ थोडासा बॅकफुटवर नक्कीच पाहायला मिळतोय. आणि ते हा चेंडू मात्र निर्धाव गोलंदाजाने गोलंदाजी चांगली केली आहे पण जे झेल सुटलेत त्या झेलमुळे संघ थोडासा बॅकफुटवर नक्की पाहायला मिळेल. मंगेश यांच्या हातून सुटलेला झेल आणि तिथे अगदी पाहिलं तर आता पाहूया किती भुर्दंड त्यांना भोगावं लागेल. ओ यावेळेस चेंडू पुन्हा एकदा हवेत खेळलाय आणि यावेळेस मात्र झेल टिपला आणि ते फलंदाज मात्र बाद. अकबर यांनी टिपलेला सुंदर झेल आणि ते फलंदाज मात्र बाद. विवेक मात्र इथे बाद होत आहे. शेवटचे आता पाहिलं तर 3 चेंडू मात्र शिल्लक आहे. 44 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानामध्ये होतोय. तीन चेंडूमध्ये आतापर्यंत केवळ 1 धाव इथे खर्च केली आणि विकेट देखील मिळवली. गोलंदाजाचं मात्र कौतुक असेल. स्लॉग ओव्हर मध्ये अप्रतिम गोलंदाजी
आणि ते परत एकदा डॉट बॉल. क्या बात आहे. लाला गोलंदाजी करताना आपण पाहतोय. लाला का हल्ला मैदान में चल रहा है. बल्लेबाजों का बल्ला शांत करके रखा है अब तक. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेत खेळला. क्षेत्ररक्षक फार दूर चेंडूवर पोहोचेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव देखील पूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. विवेक किरकलने मागच्या ओव्हरमध्ये केलेली बॅटिंग पाहून वाटत होतं की अगदी 50 धावा सहज क्रॉस होईल, पण अगदी आता वाटते 50 धावा तरी पूर्ण होत आहेत का नाही. उलटा चेंडू फटका जोरदार. तिथे क्षेत्ररक्षक तयार. टिपला झेल आणि यावेळेस मात्र कोणतीही चूक नाहीये. फलंदाज बाद आणि त्याचबरोबर ओव्हर समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 46 धावा. तर विजयासाठी आता 47 धावांचं आव्हान. 46 बनवल्या, 47 धावा बनवाव्या लागतील. कंपल्सरी चेस हा नियम या स्पर्धेचा आहे. अगदी ते आता 47 धावांचं टार्गेट. पाहूया कशा प्रकारे पेललं जाईल. सर्व संघांना विनंती आहे, तुमची प्लेइंग 11 लिस्ट जमा करा. ज्यावेळेस तुमची मॅच सुरू होईल, टॉस साठी येतील त्यावेळेस तुमची प्लेइंग 11 जमा करत जा. प्रतिस्पर्धी संघाने जर ऑब्जेक्शन घेतलं तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल. त्यामुळे तुमची प्लेइंग 11 लिस्ट इथे जमा करणं गरजेचं असेल. हॅलो, चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ वाचवा. महाराज माझे शिंदे वॉरियर्स त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ वाचवा. महाराज माझे शिंदे वॉरियर्स त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ वाचवा. चला चला फास्ट, थोडस वेळ वाचवा. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचंय. ऋषिकेश भाऊ जाधव युवा मंच, त्याचबरोबर सृष्टी फाउंडेशन, दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. प्लेइंग 11 जर संघाची आली नाही तर मॅच सुरू होणार नाही, याची दक्षता घ्या. सृष्टी फाउंडेशन आणि ऋषिक प्लेइंग 11 पण जमा करा. आणि त्याचबरोबर ऋषिकेश भाऊ जाधव 11, राजूभाऊ साने 11. तुमची प्लेइंग लिस्ट अजून देखील जमा नाहीये. प्लेइंग लिस्ट आल्याशिवाय मॅच सुरू होणार नाही, याची दक्षता घ्या, अन्यथा 1 ओव्हरची पॅनल्टी द्यावी लागेल. प्लेइंग लिस्ट, प्लेइंग 11, तुमचे प्लेइंग 11 इथे येणं गरजेचं आहे. प्लेइंग 11 ची लिस्ट इथे येणं गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी संघाने जर ऑब्जेक्शन घेतलं तर 1 ओव्हरची पॅनल्टी दिली जाईल. टॉस या ठिकाणी आपण घेतोय. एका बाजूने असतील सृष्टी फाउंडेशन, तर दुसऱ्या बाजूने ऋषिकेश दादा जाधव युवा मंच. या दोन संघादरम्यान आता सामना खेळत आहे. त्या मॅचचा टॉस या ठिकाणी होतोय. त्याला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय.
सामन्याला इथे सुरुवात. अजिंक्य स्ट्रायकिंग एंडवरती असेल. पहिला चेंडू फुल टॉस होता आणि ते एक सिंगल धाव. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी आमचे सागर भाऊ यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सागर भाऊंच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय प्रसाद. पहिला चेंडूवरती आलेले सिंगल धाव. अजिंक्य आणि समीर ही जोडी मैदानामध्ये असताना पहिला चेंडू मात्र चांगला टाकला होता. यावेळेस मात्र कव्हर मध्ये चेंडू खेळा. क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे आणि परत एकदा सिंगल धाव. दोन चेंडू टॉस या ठिकाणी होतोय आणि कॅमेरा आता सागर भाऊंवरती असेल. टॉस तिथे होतोय. नाणेफेकीचा कौल केला जाईल. यावेळेस मात्र चेंडू मात्र सुरेख आणि घेतली तिथे एक सिंगल धाव. नाणेफेकीचा कौल इथे झालाय आणि टॉस जिंकलाय सृष्टी फाउंडेशन संघ. नाणेफेकीचा कौल जिंकला आणि निर्णय सृष्टी फाउंडेशन. निर्णय काय निर्णय काय घेतला जाईल. धाव फलकावरती पाहिलं तर 3 धावा. प्रसाद यांची मात्र एक सुंदर गोलंदाजी. प्रसाद काची गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. 3 चेंडूवरती 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 4 ओके. 4 चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत खर्च झाल्या. सात 4 चेंडूमध्ये 7 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. सृष्टी फाउंडेशनने टॉस जिंकला आणि निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. सुरू असलेला सामना आपण पाहतोय. राजूभाऊ साने 11 विरुद्ध बॅटची आतली कड आणि स्टँडचा वेध. फलंदाज बाद. समीर यावेळेस मात्र बाद होत आहेत. प्रसाद यांच्या खात्यामध्ये मात्र विकेट आणि पहिला हादरा. राजूभाऊ साने 11 संघाला पहिला धक्का बसलाय. सात धावांवरती संघाला बसलेला पहिला धक्का. पहिला हादरा. 47 धावांचं टार्गेट असताना पहिला फलंदाज मात्र बाद. अजूनही 40 धावा हे विजयाचं समीकरण असेल. चेंडू शिल्लक असतील ते 19 आणि धावा बनवायच्या त्या 40 म्हणजे डबल धमाका. दुगना मजा इस मॅच का. या स्पर्धेचा देखील दुगना मजा आपण पाहतोय. 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह देखील पाहतोय. अतिश हो सुंदर प्रयत्न. तितका चांगला झेल. विकेटच्या मागे डायव्हिंग एफर्ट आणि ते फलंदाज बाद. अप्रतिम झेल आणि ते फलंदाज मात्र बाद. पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट. 7 धावांवरती एक बाद होता. 7 धावांवरती 2 फलंदाज बाद. प्रसाद यांची मात्र अप्रतिम गोलंदाजी. 2 फलंदाज बॅक टू बॅक इथे मात्र बाद केलेत.
ती विकेट हॅट्रिकची संधी होती पण अगदी चेंडू मात्र आता शिल्लक नाहीत आणि या मॅच मध्ये मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण होऊ शकत नाही. हरकत नाही पण बॉलिंग मात्र जबरदस्त केली प्रसाद काचे यांनी. 2 विकेट शेवटच्या 2 चेंडूवरती आल्या. फलकावरती धावा येत आता 7 फलंदाज बाद झाले ते 2. हो यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत फटका फसला क्षेत्ररक्षक तिथे. व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच, जबरदस्त झेल तिथे टिपला. फलंदाज मात्र बाद. दीप मात्र आज अफलातून खेळ मैदानामध्ये खेळतोय. बॅटिंग देखील लाजवाब केली आणि झेल पाहिलं तर एक अप्रतिम झेल म्हणजे आतापर्यंतचा पाहिला तर हा एक सुंदर झेल होता. फार दूरवरचा पल्ला त्याने गाठला. बाउंड्री लाईन वरती अगदी 30 यार्ड पर्यंत धावत आला आणि एक सुंदर झेल तिथे मात्र टिपला गेला. या रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता फार दूरवरती चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न होता मिस टाइम स्ट्रोक आणि तिथे दीपने टिपलेला एक सुंदर झेल आणि तिसरा फलंदाज मात्र बाद. दीप प्रसाद काचे यांची विकेट हॅट्रिक मात्र होऊ शकली नाही पण संघाची मात्र विकेट हॅट्रिक होतीये कारण 3 फलंदाज बॅक टू बॅक बाद झाले. 7 वरती एकही बाद नव्हता. आता 7 वरती 3 फलंदाज बाद. मात्र एक चांगला फटका पाहायला मिळतोय पण तिथे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. या मॅच मध्ये पाहिलं तर एक चांगलं वर्चस्व देखील इथे निर्माण करताना आपण पाहतोय फिल्डिंग टीमचं. बॅटर होतोय अक्षय. प्रवीण इथे मात्र आता स्ट्रायकिंग एंडवर असेल. एक सिंगल रन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हलकीशी मिस फील्ड आणि दुसरी धाव देखील पूर्ण होती. या मिसफील्ड नक्कीच थांबवावे लागतील कारण या धावा मात्र संघाला नंतर मागत पडतील. कंपल्सरी चेस नुसार हा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कंपल्सरी चेस मध्ये सर्व पुरे अगदी त्या धावा पूर्ण बनवणं गरजेचं असतं. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न परफेक्ट मिडल ऑफ द बॅट कडकडीत फटका चौकार. 4 धावा. अक्षयच्या बॅट मधनं मात्र आलेला जबरदस्त फटका आणि चौकार. धावफलकावरती पाहिलं तर 14 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. चेंडू मात्र चांगला होता. रन मात्र इथे ओव्हर द विकेटचा मारा मैदानामध्ये पुन्हा एकदा स्विचेट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस विकेट किपरच्या डोक्यावरनं चेंडू पास झालाय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत घेतली जाते ती एक सिंगल धाव आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा. 2 ओव्हर 15. विजयाचं समीकरण आता जर पाहिलं तर 15 धावा झालेल्या. 2 ओव्हर 15.
विजयासाठी अजून 32 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 32 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 32 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये जवळपास 16 धावा बनवणं गरजेचं असेल. गोलंदाजासाठी येत आहेत राजू, अनुभवी गोलंदाज आहेत. पहिला चेंडू पाहिलं तर फुल टॉस चेंडू होता आणि ते क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात मध्ये चेंडूला फील्ड केलंय. चेंडू थ्रो करतपर्यंत पुन्हा एकदा दुहेरी धावा. राजेंद्र पवार यांचा मात्र अनुभवी चेंडू होता, केवळ एक सिंगल धाव. राजेंद्र पवार यांचा जर फिटनेस पाहिला ना तर एखाद्या तरुण खेळाडूला देखील लाज वाटेल, कारण वयवर्ष अगदी 50 पर्यंत पोहोचलोय, पण तरी देखील राजेंद्र पवार यांची गोलंदाजी पाहिली, त्यांचा फिटनेस पाहिला, अजून देखील फास्ट गोलंदाजी करतायत. आणि फिटनेस जर पाहिला तर परफेक्ट फिटनेस नक्कीच त्यांचा पाहायला मिळतो. आणि अगदी या फिटनेस मध्ये सर्व खेळाडू राहावेत हीच अपेक्षा प्रत्येक खेळाडूला असते. एक दशक मात्र त्यांनी गाजवली त्यांच्या गोलंदाजीने, आणि अजून देखील फर्ग्युसनचं क्रिकेट मात्र ते गाजवतात. इथे देखील एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हो, हा चेंडू अगदी वेगवान होता, पण दिशा खराब होती. पंचांचा मात्र इशारा आला, वाईट बॉल. मी त्या अवंत धावसंख्येमध्ये वाढ. 19 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. यावेळेस मात्र खेळलेला सुंदर फटका, पण तितकाच चांगला झेल, आणि ते संघाला बसलेला आणखी एक धक्का. चौथा फलंदाज इथे बाद. 19 धावांमध्ये चौथा फलंदाज देखील इथे बाद. क्रिकेटचा खेळ पाहता पाहता रंग मात्र क्रिकेटच्या खेळाने बदललाय. धावफलकावरती पाहिलं तर 19 धावा. बॅटर मैदानामध्ये आलाय कैलास, आणि पहिला चेंडू मात्र कैलासने हवेत खेळला. तिथे फिल्डरला मात्र चकवा देत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार, आणि याच फटक्याची गरज आहे. कैलास मैदानामध्ये आला आणि कैलासच्या बॅट मधनं तर हिमालय दाखवणारा फटका होता. खूप उंच असा फटका मात्र खेळला कैलासने. कैलास गोखलेच्या बॅट मध्ये आलेला एक ताकदवान फटका. 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. हो, परत एकदा फटका मात्र खेळाय, पण यावेळेस क्षेत्ररक्षक चूक करणार नाही. टिपला झेल आणि फलंदाज इथे मात्र बाद. पंचवीस धावा धावफलकावरती पूर्ण होतात. राजेंद्र पवार यांची मात्र एक घातक गोलंदाजी. तरी षटकार खेळला असेल तरी त्यांनी हिंमत मात्र हारली नाही, आणि त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना त्यांनी धावफलकावरती पाहिलं तर अगदी शेवटचे काही चेंडू मात्र शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकातील 25 धावा धावफलकावरती, म्हणजे अजून 22 धावा बनवायच्या आहेत. पवार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क राहून पाहतोय. हो, आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा, 5 फलंदाज बाद, 25 धावा.
येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आता बनवायचे आहेत त्या 22 धावा. चला थोडं फास्ट खेळा, वेळ वाचवा. धावफलक धाव त्या 25, 3 ओव्हर 25, शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे आहेत आता 22 धावा. अजूनही 22 धावा विजयासाठी बनवणं गरजेचं असेल. हो हो, चिट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती हवा तसा चेंडू आला, पण एक सिंगल धाव नक्कीच मिळून जाईल. आणि त्या सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सर केलं. 26, शेवटचे 5 चेंडू 21 धाव. म्हणजे आता इथे मोठ्या फटक्यांची गरजच आहे, कारण आता सिंगल डबलने काम होणार नाही. आता जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर सिंगल डबलच्या लवंगी फटक्याने काम होणार नाही. तिथे विजयाची दिवाळी साजरीच करता येणार नाही. तुम्हाला विजयाची दिवाळी साजरी करायची असते चौकार षटकारांचे आतिश बॉम्ब वाजवावे लागतील. शॉर्टपिच चेंडू होता, फटका खेळला, पण तिथे क्षेत्ररक्षक टिपतोय झेल आणि फलंदाज मात्र बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये. चला लवकर बॅट्समन थोडं लवकर फास्ट आतमध्ये यायचं. मॅचच्या दोन्ही संघांनी तयार राहायचंय. ऋषिकेश भाऊ जाधव यमच आपली फिल्डिंग आहे या मॅच नंतर. ही मॅच संपतात लगेच क्षेत्ररक्षण देखील सजवून घ्यायचंय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय अनिकेत. आणि ते परत एक झेल मात्र टिपलाय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 फलंदाज मात्र बाद. दीप मात्र अफलातून खेळ या मॅच मध्ये दीपने केला. बॅटिंग देखील एक चांगली बॅटिंग केली आणि अगदी फिल्डिंगला आल्यानंतर धावा देखील त्याने चांगल्या जमवल्या. ते परत एकदा डॉट बॉल. अगदी सामना मात्र दीपने एकतर्फी करून टाकलाय. अगदी मगाशी आपण पाहिलं तर विक्रमने केवळ 3 धावांचं षटक टाकलं होतं. इथे दीप पाहूया किती धावांचं षटक इथे टाकेल. ते परत एकदा चेंडू मात्र हवेत असेल आणि घेतल्या तिथे केवळ एक सिंगल धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि काय होत आहे, विकेट. ते विकेट सॅक्रिफाईस नाही, मला वाटते विकेट टाकून दिली. 8वा फलंदाज मात्र इथे बाद होतोय. पहिले काही फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र राजू साठे 11 संघाला सुरुंग लागला गेला. एका पाठोपाठ एक फलंदाज मात्र डगआउटला पोहोचत गेले. चला लवकर फास्ट खेळा थोडं. अजूनही आपल्याला मॅचेस पूर्ण करायचे. त्यानंतरच्या मॅचचा टॉस झालेला आहे. प्लेइंग 11 तुमची जमा करणं गरजेचं असेल. प्लेइंग 11 जमा केल्याशिवाय मॅच चालू होणार नाही, याची सर्व संघांनी नोंद घ्या. ती पुन्हा एकदा स्विच हिट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चौकार. चला क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज व्हायचं. पुढची टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. सृष्टी फाउंडेशन विरुद्ध ऋषिकेश भाऊ जाधव युवा मंच. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने बॅटिंग चांगली केली, धावा जमवल्या, गोलंदाजी करताना देखील विकेट घेतल्या,
दीप लोंढे तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 10 रन, 2 विकेट, 2 कॅच. एक सुंदर खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच ठरतोय या ठिकाणी. सिस्टम काय सांगते बघू दे. थांब रे जरा.